लाखोंचा वारकरी जनसमुदाय आणि त्याच्या मागे नजरेत पडेल एवढ्या अंतरावर आपल्याला माऊलींची पालखी दिसते आहे आणि सकाळी 5-6 वाजेपासून जे पुणेकर इथे आलेले होते माऊलींच्या रथाचे प्रतीक्षेत जे होते ते सगळ्यांची प्रतीक्षा आता संपत आहे आणि माऊली रामकृष्ण हरी माऊली. आता ही दिंडी आहे पुण्यातनं सासवडकडे निघालेली आहे. 32 किलोमीटरचा पायी प्रवास आहे. तर आपण या वारीत कसे? या वारीमध्ये आळंदी पासून ते पंढरपूर पासून आम्ही चलत वारी करीत आहे. दरवर्षी 22 वर्ष झालं वारी चालू आहे माऊलीची. अगदी आनंद वाटतो आम्हाला. म्हणजे आलो आम्ही. फिरून आलात तुम्ही आणि तुम्ही पूर्ण पायी वारी करताय? हा, वारी म्हणजे आणि आता तुम्ही या पद्धतीने विठ्ठलाच्या चरणी आपली भक्ती अर्पण करताय? या चरणी अर्पण करतो, पांडुरंगाच्या चरणी आणि माऊलीच्या चरणी अर्पण करतो. सुख शांती घरामध्ये मिळू दे, लेकरा बाळाचं शिक्षण पाणी होऊ दे म्हणून आम्ही त्या हात जोडून प्रार्थना करतो पांडुरंगाला. आणि तुमच्या जीवनातील असा एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकता की जो आठवणीत राहील वारीतला? वारीतलं तेवढं नाही सांगता येत माऊली. प्रत्येक वारी महत्वाची असते तुमच्यासाठी? प्रत्येक वर्षी वारीला आम्ही येत आहे. कुटुंब येत आहे आमचं, नवरा बायको आणि लेकरं आम्ही हो का? दरवर्षी वारीमध्ये. आणि ही सेवा तुम्ही अखंड पुढे देत राहाल? अखंड करणार. आजा पंजापासून चालू आहे आमची. हो का? म्हणजे पिढी जात हा वारसा तुम्हाला मिळालेला आहे हा. आणि तुम्ही तो जतन करत पुढच्या पिढीपर्यंत देणार आहे. पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे आपण म्हणू शकतो की आपली पंढरपूरची जी वारी आहे ती खरं तर श्रद्धा आणि परंपरा यांचा संगम आहे. आणि विशेष म्हणजे ही वारी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देश आणि देशाच्या बाहेर गेली आहे, विदेशातही गेली आहे. आणि या वर्षाची ग्लोबल वारी त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर आपला हा प्रवास सुखाचा हो आणि पांडुरंग आपल्याला अशी शक्ती प्रत्येक वर्षी यासाठी येऊ. रामकृष्ण हरी माऊली. आपण बघू शकताय की ही पुण्यातला मुक्कामी थांबलेली 2 दिवसाची वारी आज सासवडकडे निघालेली आहे. खरं तर हा 32 किलोमीटरचा प्रवास आहे, पण हे सगळे वारकरी हे या प्रवासाला अगदी सकाळी पहाटेपासूनच निघालेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद दिसतोय. रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी राजश्री आणि आपण बघू शकताय की ही पुण्यात 2 दिवस मुक्कामी असलेली ही जी वारी आहे ती आज पुण्यावरून सासवडकडे निघालेली आहे. खरं तर हा 32 किलोमीटरचा प्रवास आहे. आपण बघू शकता की हा वारकऱ्यांचा हा महासागर आहे जो आता इथून सासवडला आणि सासवडकडून हळूहळू जाणार आहे पंढरपूरकडे. तर आपण बघू शकता की जे वारकरी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आपल्याला दिसतोय आणि कदाचित हाच भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम आहे असं आपण म्हणू शकतो. कारण ही वारी जी आहे ती महाराष्ट्राचं भूषण आहेच, पण दरवर्षी जे लाखो करोडो भाविक वारकरी पंढरपूरला जात असतात त्या दिवसेंदिवस त्या संख्येत वाढ होते, याबद्दल शंकाच नाही. आपण बघू शकता की भक्तीचा महासागर ओसंडून वाहतोय. जिथपर्यंत नजर जाईल तिथे आणि जोपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत सारे वारकरीच आहेत आणि हा रस्ता खरं तर वारकऱ्यांनी फुलून निघालाय.
खूप छान वाटतंय. म्हणजे हा सोहळा याची देही याचा डोळा बघावं आणि मग त्याचा अनुभव घ्यावा. ते जवळपास रामकृष्ण हरी माऊली आपण आहोत हडपसर येथे आणि बघू शकताय की ही 800 ते 1000 वर्षांची परंपरा जी आहे ती खरं तर फक्त वारीची परंपरा नाही तर ही परंपरा आहे भक्तीची, शक्तीची, आत्मविश्वासाची, सहनशीलतेची. तर आपण या वारीबद्दल काय सांगाल? ही वारी अशी जगात वारी नाही आहे. माऊलीची वारी म्हणजे अहोरात्र भक्तिमय वातावरणामध्ये ही वारी आहे आणि असा आनंद जगात कुठंच नाही आहे. कारण बघा ना, लाखो वारकरी आहेत पण त्यात शिस्तीने चालले. तर आपण कुठून आला? ही सर्व माऊलीचीच. आम्ही वर्धा जिल्ह्यातून आलो आहे आणि आमची लोटांगण महाराजांची देवस्थानची वारी आहे. आणि किती वर्षापासून तुम्ही येत? मला 5-7 वर्ष झाले मी वारी करताय. आणि तुमची दिंडी जी येते ती दिंडी आमची वर्धा जिल्ह्यातून येतात. आमची दिंडी गेली आहे. त्याला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. खरं तर आपण आता हडपसर रस्त्यावरून जातोय. आपलं सगळ्यांचं स्वागत सर्वप्रथम, कारण आपण इथून आता 32 किलोमीटरचा सासवड पर्यंतचा प्रवास करणार आहात. तर आपल्या दिंडीबद्दल काय सांगाल? सासवडचा 32 किलोमीटरचा प्रवास. तुमच्या दिंडीबद्दल, आपल्या दिंडीबद्दल काय सांगाल? आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून उमरखेड तालुक्यामध्ये आलो. जवळजवळ 700 लोक आमच्या सोबत आहेत आणि सर्व गोर गरीब कष्टकरी कामगार आहेत. मागील 36 वर्षापासून हा आमचा सोहळा चालू आहे आणि सगळे आमच्या दिंडीमध्ये स्वावलंबी माणसं आहेत. कुणाचाही कुणाला त्रास नाही, आपल्या शिस्तीचं पालन करतात आणि भजन हा आमच्या दिंडीचा मुख्य उद्देश आहे.
भजन म्हणत म्हणत चालायचं. भजन म्हणत म्हणत चालल्यानंतर आमच्या दिंडीचे 36 वर्ष कसे गेले याचा सुद्धा आम्हाला पत्ता लागला. माऊली आपलं नाव? माझं नाव सुरेश महाराज माकडे, कोपाळी तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. तुम्हाला माहिती आहे की ग्लोबल वारी सुद्धा पंढरपूरला येते, होय होय होय. काय सांगा त्याबद्दल? नाही, ती काळाची गरज आहे आणि अत्यंत महत्वाचा विषय त्या वारीनं हाताळलेला आहे. म्हणजे वैश्विक प्रसारणामध्ये आपल्या माऊलींनी वैश्विक रूप सांगितलं होतं. खरं तर त्याचा एक ज्वलंत उदाहरण आपण म्हणू शकतो. आहेच ना ते. माऊलीने त्यावेळेस सांगितली, नगरेची रचावी, महावणी लावावी नानावी. हे वृक्षवल्ली आमची नातेवाईक आहेत, त्याला सोयरे म्हटलेलं आहे. ओके. सोयरे नसेल तर जगण्याचा अर्थ काहीच नाही. आपण आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहात, तर पांडुरंगाच्या काय मागायचं ते गेल्यावर? गेल्यानंतर पांडुरंगाला एक सांगितलं, माझा देश सुरक्षित राहू दे, कारण जोपर्यंत देश सुरक्षित नाही तोपर्यंत तू सुरक्षित नाही. सुरक्षित राहू दे. हे सर्व मंजूर करताना आपल्याला फक्त आमच्या वारीकडून शुभेच्छा. रामकृष्ण. रामकृष्ण माऊली राजाश्री हडपसरमध्ये सर्व वारकऱ्यांचं स्वागत आहे. आपण हा लाखो वारकरी इथे बघत आहात, त्याच्यात धार्मिक संत आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दोन्ही पालख्या इथे एकत्र येत असतात. म्हणून हा वारकऱ्यांचा महासागर आपण बघतोय. एवढा महासागर संकट आहे आणि म्हणून या दोन्ही पालख्या वेगळ्या होत असतात. तुकाराम महाराज सरळ जात असते आणि माऊली साईडने जातात. वर्ष आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे. प्रामुख्याने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर 5-6 लाख पब्लिक आणि ज्या गावात पालखी जाते त्या गावात अगदी भाविकांचा पूर येतो. या सर्वांना मुक्ताईचं दर्शन व्हावं म्हणून हा पवित्र संकल्प करून या मुक्ताई पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. आणि आपण खरं तर वर्षानुवर्ष ही परंपरा जपताय, जोपासताय आणि आपण सगळे पुढे माऊलींची पालखी आहे, म्हणजे बहीण भावांची भेट होणार आहे. तर वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. तर वारीबद्दल आपण काय सांगू शकता, विशेषतः वारकऱ्यांबद्दल? वारी एक स्नेहाचं माध्यम आहे, भक्तीचं माध्यम आहे. भक्तांचा महापूर या वारीमध्ये असतो आणि सर्व संत, सर्व समाजाचे संत प्रबोधनाला या वारीच्या माध्यमातून. आपलं नाव माऊली? सोपान काका वाल्लेकर. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण.
हजारो लाखो भाविक या रस्त्याने चालले. या सगळ्या दोन्ही माऊल्यांच्या पालख्या एकत्र आलेल्या आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी. आणि म्हणूनच हा शेकडोंचे लाखोंचा जनसमुदाय आहे. लाखो भाविक आहेत, त्यांना आपण बघू शकतोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंदही आपल्याला दिसतोय. तर या सगळ्यांना ओढ आहे पांडुरंग भक्तीची आणि यांचा हा सासवड पर्यंतचा प्रवास तिथाचा हो, हीच माझ्या राजश्री बडगुळा चॅनलकडे शुभेच्छा.
आपण बघू शकताय की माऊलींचा अश्व आता येतोय आणि त्या पाठीमागं माऊलींचा रथ येणार आहे, पालखी रथ। आता वाजलेलं आहे 8:30 आणि अगदी लवकरच आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा संपणार आहे आणि हडपसरमध्ये माऊलींच्या पालखी रथाचं दर्शन आपल्याला होणार आहे। माऊलींचा अश्व आपल्याला दिसतोय, सगळे भाविक तिथे जाऊन त्या अश्वाचं दर्शन घेत आहे। आपण बघू शकताय त्या अश्वही खूप छान नाचतोय, सगळ्यांना छान प्रतिसाद देतोय। माऊलींच्या अश्वाचं दर्शन घेतलं म्हणजेच माऊलींचं दर्शन घेतलं अशी सगळ्यांची मान्यता आहे आणि म्हणून प्रत्येक भाविक त्या अश्वाचं दर्शन घेत आहे, त्याला हात लावण्याचा प्रयत्न करतोय, आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण हाच अश्व असतो जो इथून निघून पांडुरंगाचंही दर्शन घेत असतो, इथून राहायचं दर्शन घेत असतो। हा दुसरा अश्व त्याच्या पाठीमागं। ऐका बंधू, आपली जी वारी आहे कैलासवासी रमेशरावजी किसनरावजी कल्याणकर
लाखोंचा वारकरी जनसमुदाय आणि त्याच्या मागे नजरेत पडेल एवढ्या अंतरावर आपल्याला माऊलींची पालखी दिसते आहे. आणि सकाळी 5-6 वाजेपासून जे पुणेकर इथे आलेले होते माऊलींच्या रथाचे प्रतीक्षेत जे होते ते सगळ्यांची प्रतीक्षा आता संपत आहे आणि माऊलींच्या पालखी रथाचं आपल्याला दर्शन घडत आहे. माऊलींच्या पादुकांचं आपल्याला दर्शन घडणार आहे आणि पोलीस प्रोटेक्शनही तसंच मिळत आहे. महाराष्ट्र पोलीस आपलं कार्य करत आहेत आणि पालखीला जाण्यासाठी रस्ता करून देत आहे, कारण पुणेकरांची ही गर्दी खूप वाढलेली आहे. आणि महाराष्ट्र पोलीस आपण बघू शकताय कार्यमग्न असे महाराष्ट्र पोलीस आणि नजरेत पडेल अशी माऊलींची पालखी. इथे पालखी रथाला एकच बैलजोडी आहे, पण जेव्हा हा पालखी रथ हिवे घाटावर चढायला लागतो तेव्हा तिथे 5 जोड्या या रथाला असतात. ज्ञानबा तुकारामचा जयघोष सुरू आहे, माऊलींच्या नावाचा जयघोष सुरू आहे. माऊली 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 जय जय. आपण बघू शकता की हडपसर मध्ये माऊलींचं भव्य असं स्वागत होत आहे हजारो लाखोंच्या जनसमुदायात. आणि इथं सगळ्यांच्या आनंदाला, भक्तीला, प्रेमाला उधाण आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. हीच आहे खरी भक्तीची, प्रेमाची, श्रद्धेची आणि परंपरेची वारी. ह्या सगळ्या वारकऱ्यांचा प्रवास आपल्या आशीर्वादाने सुखाचा हो, हीच आमच्या राजश्री पटवर्धन चॅनलकडनं सदिच्छा. आपण बघू शकताय प्रत्येक जण माऊलीच्या पादुकांचा स्पर्श करण्यासाठी आतुर झालेला आहे. रामकृष्ण हरी माऊली, विठू माऊली ज्ञानोबा राया की जय.
माऊली 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 आहे पालखी रथावर. आज तो नवीन तयार झालेला चांदीचा रथ आहे. सुबक असं नक्षीकाम, आकर्षक असा चांदीचा रथ आणि त्यात माऊलींच्या पादुका. काढून घ्या ते आता. आणि